वाटण केलं होतं तर ते वाटण टाकून घेतलेले मी याच्यामध्ये। हा मित्रांनो, तर आज बनवत आहे मी हे गावठी चणे, त्याची भाजी बनवत आहे। त्याच्यासाठी इथे वाटण करून घेतलेले अद्रक लसूण आणि कच्चाच कांदा टोमॅटो टाकलेला आहे। तर चला आपण आता याची भाजी करून घेऊया। तेल टाकून घेतलेले याच्यामध्ये, तर तेल आता तापलेले आहे। याच्यामध्ये लाल मसाला आणि घरचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। वाटण केलं होतं तर ते वाटण टाकून घेतलेले मी याच्यामध्ये। तेल सुटूपर्यंत आपण याला मस्त हलवत राहूया। तेल सुटले की मग त्याच्यामध्ये शिजलेले चणे टाकून घेऊया। आता मस्त तेल सुटायला लागलेले, आपण आता शिजलेले चणे टाकून घेऊया याच्यामध्ये। चणे टाकून घेतलेले मिक्स करून घेऊया आणि आपण जे चणे शिजवताना पाणी जे टाकलेलं होतं ते उरलेलं पाणी याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। मस्त आता उकळी येऊपर्यंत थांबूया। तर चण्याचं कालवण बनतंय आता, तर म्हणलं आपण तोपर्यंत भात लावून घेऊया। तर 1 वाटी तांदूळ घेतलेले, तर त्याला 2 वाटी पाणी टाकून घेऊया। मला तर असाच अंदाज कळतो, कोणी कोणी अंदाज पण ते कळतं कोणाला, तुम्हाला नाही कळत। 1 वाटी घेतलं की मी 2 वाट्या पाणी टाकत असते। तर चला आपण भात लावून घेऊया। तांदळामध्ये पाणी टाकून घेतलेले आता, तर आता लावूया कुकरला भात। मित्रांनो, तर आज बनवणार आहे मी नान। श्लोकने एक व्हिडिओ बघितला होता, तर मग मी आपल्याला बनवणार चालले, तर ट्राय करून बघूया कसं बनते ते। तर थोडं गव्हाचं पीठ घेतलेले, त्याच्यामध्ये थोडासा मैदा मिक्स करते आणि थोडासा खायचा सोडा टाकून घेऊया त्याच्यामध्ये। दही मिक्स करून घेऊया। पीठ आता मित्रांनो, पीठ आता आपलं मळून झालेलं आहे, तर आपण याला एक 15-20 मिनिटं असंच ठेवून देऊया। आता चला, पीठ मस्त 20 मिनिटं झालेले आहेत, मस्त पीठ आपलं मुरलेलं आहे। चला आपण नान बनवून घेऊया छोटे छोटे। मस्त आपल्याला लाटून घेतलेलं आहे आपण, त्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली। आमची हे चपाती बनवून झाली आहे। तवा आपला तापायला ठेवलेला आहे, तर आता तो तापलेला आहे तवा, तर आपण त्याच्यावरती नान टाकून घेऊया। नान टाकून घेतलेला आपण त्याच्यावरती नान शकता। आपला नान असं मस्त असं तयार झालेलं आहे फुगून। पहा मित्रांनो, आपला असा मस्त असा भात तयार झालेला आहे। इकडं कालवण पहा छान मस्त तर्री अशी आलेली आहे, तयार झालेली आहे। मस्त असं ताट श्लोकला तयार करून दिलेलं आहे। काय गरम आहे बाळा? घ्या जेवण करून घेता मस्तपैकी। कसं झाले सांग मला जरा। 1 नंबर झाले होय? तिखट नाही झालेलं ना बाळ? असंच पोटभर जेवत जायचं, मग तुझी हाईट वाढेल, मस्त बॉडी होईल। हा, असं काय नकोय तुला, फक्त बाहेरचं पाहिजे खायला आहे ना। हा, असं रोजचं भाजी चपाती खाल्ली तर किती छान होईल। तर चला मित्रांनो, झालेलं आहे माझं जेवण रेडी। आता श्लोक करतोय जेवण। अजून श्लोकचे पप्पा नाही आलेले, तर त्यांची वाट बघत बसलेली। आले की आम्ही जेवण करून घेऊया। चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये। टाटा बाय बाय।